तेलात टाकताच कुरडई अगदी चौपट फुलते. पांढरी शुभ्र, चवीला अगदी खुसखुशीत अशी ही रव्याची कुरडई करायला अगदी सोपी आहे. 1 किलोच्या प्रमाणात मी या ठिकाणी रव्याची कुरडई तयार केलेली आहे. आता कुरडई तयार करण्यासाठी कुरडईसाठीचा चीक कसा शिजवावा, यासाठी कोणता रवा वापरावा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. कुरडई तयार करण्यासाठी या ठिकाणी 1 किलो रवा घ्यायचा आहे. आता उपमा करायचा जो रवा असतो तो मी या ठिकाणी वापरलेला आहे. तुम्ही या ठिकाणी 0 नंबरचा रवा जरी वापरला तरी चालेल. त्यामुळेही अगदी छान खुसखुशीत कुरडया बनवून तयार होतात. माझ्याजवळ हा उपमा करायचा रवा भरपूर शिल्लक होता, म्हणून मी याच्या आज कुरडया बनवत आहेत. 1 किलो बरोबर मोजून घेतल्यानंतर आपण याला धुवून घेणार आहोत. धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला हा 3 दिवस भिजत ठेवायचा आहे. 3 दिवस म्हणजे मी सोमवारी भिजत घातलेला, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बुधवारी संध्याकाळी आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे आणि यासाठीचे लागणारे जे पीठ आहे ते आपण गुरुवारी शिजवणार आहोत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी बघा अशा पद्धतीने रव्यावरती पाणी जमलं गेलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे. ओतून घेतल्यानंतर परत आपण स्वच्छ पाण्याने हा रवा धुवून घेणार आहोत आणि परत स्वच्छ पाणी घालून झाकण ठेवून हा रवा आपण तसाच ठेवणार आहोत. बुधवारी संध्याकाळी रव्यावरचं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. आता जास्त फेसाळलेलं तुम्हाला या ठिकाणी पाणी दिसत नाही, कारण सकाळी आपण पाणी बदललेलं होतं. आता एक भांडं घ्यायचं, त्यावरती मैद्याची चाळण जी असते ती घ्यायची आणि हा चीक आपल्याला या ठिकाणी गाळून घ्यायचा आहे. या ठिकाणी चीक गाळण्यासाठी तुम्ही मैद्याच्याच चाळणीचा वापर करायचा आहे. पुरणयंत्र किंवा मोठ्या जाळीची चाळण या ठिकाणी वापरायची नाही आहे, मैद्याची चाळण वापरायची आहे. चीक गाळून घ्यायचा, कारण यातील जो चोथा असतो किंवा रव्यात एखादा खडा बारीक असतो तो वरतीच राहावा यासाठी हा चीक गाळून घ्यायचा आहे. चीक तुम्ही चमच्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे. रव्यातील चोथा अशा पद्धतीने बाजूला काढून घेतलेला आहे. हा चोथा आपण कुरडयामध्ये वापरायचा नाही, यामुळे कुरडया आपल्या लाल होऊ शकतात. यासाठी हा चोथा बाहेर काढायचा आहे. आता हा चीक आपण हलवून घेऊया. चीक हलवून घेतल्यानंतर आपण यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहोत आणि रात्रभर हा चीक झाकण ठेवून आपल्याला परत भिजवून घ्यायचा आहे. गुरुवारी सकाळी या ठिकाणी बघा अशा पद्धतीने चिकावरचे जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. जोपर्यंत रवा पडत नाही तोपर्यंत हे चिकावरचे पाणी काढून घ्यायचे आहे. चिकावरचे पाणी छोट्या भांड्यात घेतलेले आहे आणि चीक या ठिकाणी मोजून घ्यायचं आहे. आता ज्या भांड्याने तुम्ही चीक मोजून घेतलेला आहे त्या भांड्याने पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता एक भांडं या ठिकाणी चीक माझा भरलेला आहे, त्याच भांड्याने या ठिकाणी एक भांडं माझा चीक भरलेला आहे. आता एक भांडं चीक भरल्यामुळे मी या ठिकाणी एक भांडं पाणी आणि वर 1 ग्लास अशा पद्धतीने 1.25 भांडं पाणी वापरणार आहे. आता बारीक जर रवा असेल तर जेवढा तुमचा चीक भरेल तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता, पण या ठिकाणी माझा उपमा करायचा रवा असल्यामुळे मला 1.25 भांडं पाणी वापरावं लागणार आहे. 1.25 लिटर या ठिकाणी पाणी चांगलं उकळी मारून घ्यायचं आहे. पाणी गरम झाले की यामध्ये 2.5 चमचे मीठ घालणार आहोत. मीठ तुम्ही या ठिकाणी कमी जास्त घालू शकता. आता मीठ चांगले विरघळले की यामध्ये एका हाताने चिकाची धार सोडायची आहे, अगदी बारीक धार सोडायची आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या सहाय्याने या ठिकाणी चीक आपल्याला हलवून घ्यायचा आहे. यावेळी गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती केलेले आहे. सुरुवातीला चीक आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, नाहीतर या ठिकाणी चिकाच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. त्यामुळे चीक एकदा जर बिघडला तर आपली संपूर्ण कुरडई बिघडू शकते, कुरडई तुटू शकते किंवा कुरडई चिरा पडू शकते. चीक या ठिकाणी पूर्णपणे आता ओतून झालेला आहे आणि एक्स्ट्राचा 1 ग्लास मी गरम पाणी करून घेतलेला आहे, कारण माझा हा उपमा करायचा रवा असल्यामुळे एक्स्ट्रा पाणी लागू शकते. यासाठी मी गरम केलेलं, पण त्याची काही आवश्यकता भासली नाही. 1.25 भांड्यामध्येच या ठिकाणी चीक शिजवला गेला आहे. आता चीक शिजवताना सतत लाटण्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हा चीक घोटत राहायचा आहे. चीक घोटल्याने काय होतं की त्याच्या गाठी तयार होणार नाहीत आणि हा चीक तळालाही लागणार नाही. अशा पद्धतीने एक जण पातेलं धरायला आणि दुसरीने घोटायला 2 व्यक्ती लागतात चीक शिजवताना आणि हा चीक अगदी लोण्यासारखा तयार होतो. चीक शिजवताना सतत आपल्याला हा चीक हलवत राहायला लागतो.
आता या ठिकाणी चीक थोडा वेळ शिजवल्यानंतर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं याला वाफ द्यायची. 2 मिनिटानंतर ना झाकण काढलेलं आहे. परत आपल्याला ना हा चीक घोटून घ्यायचा आहे. लाटण्याच्या सहाय्याने चीक घोटायला अगदी सोपे जाते. वीस ते 25 मिनिटं झालेला आहे. हा चीक बघा आता चमच्याच्या सहाय्याने हा चीक हलवून घ्यायचा आहे. हा चीक तळाला लागणार नाही यासाठी हा चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचा आहे. आता चीक शिजलाय कसा ओळखायचा? पाण्याचा हात घ्यायचा आणि हातावरती एक गोळी घ्यायची. बघा मस्तपैकी गोळी तयार होते आणि या चिकाला अगदी चकाकीही आलेली आहे. अशा पद्धतीने हा चीक हातालाही चिटकत नाही. यावेळी समजावं की हे पीठ शिजलेलं आहे. नाहीतर साच्यामध्ये आपल्याला हा चीक भरून घ्यायचा आहे आणि याच्या कुरडया पाडून घ्यायच्या आहेत. आता कुरडया पाडल्यानंतर हातामध्ये घेतल्यानंतर ना या कुरड्या खाली पडत नाहीत. अगदी जशाच्या तशा हातामध्ये या कुरड्या बसतात. लुसलुशीत या ठिकाणी पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या आहेत. बघा किती सुंदर या कुरड्यांना चकाकी पण आलेली आहे. आता साच्यामध्ये कुरडईचं मिश्रण भरून घेऊन कुरडया पाडून घ्यायच्या आहेत आणि ह्या कुरडया उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायच्या आहेत. बघा संपूर्णपणे कुरडया या ठिकाणी वाळून तयार झालेल्या आहेत. 1 किलोच्या प्रमाणात या ठिकाणी मी रव्याची कुरडई बनवून तयार केलेली आहे. अगदी खुसखुशीत या ठिकाणी कुरडई बनवून तयार होते. दिसायलाही अगदी पांढऱ्या शुभ्र कुरडया या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तळल्यानंतरही अगदी चौपट या ठिकाणी कुरडया आपल्या फुलतात आणि खायलाही अगदी खुसखुशीत लागतात. माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.